ढेमरेवाडी येथील नवीन साठवण तलाव व बार्शी एडशी 4 पदरी राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी ढेमरेवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जितेंद्र गुज्जर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुतार साहेब, जलसंधारण अधिकारी क्षीरसागर साहेब, वन विभाग अधिकारी अलका करे तसेच इतर प्रमुख अधिकारी, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज चिंचोली ढेमरेवाडी साठवण तलाव एवढी याला अडचणी आहेत। एक तर रेल्वे, दुसरा मुद्दा वन खातं आणि तिसरा मुद्दा नॅशनल हायवे। तर आता रेल्वेचा विषय मिटला, वन खात्याचा पण आपण जी वन खात्याची जमीन साठवण तलावामध्ये काही बाधित होते त्याकरता आपण जलसंधारण खात्याची जमीन तरतूद आहे तशी ती जमीन आपण वन खात्याला देतोय। आपण आळजापूरला वगैरे त्या भागामध्ये 3-4 गौडगाव वगैरे भागामध्ये जमीन आहेत शिल्लक, त्या जमिनी आपण त्यांना ट्रान्सफर करतो। त्यामुळे तो विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे 2-3 वेळेस बैठका आणि माननीय मंत्री महोदय मुनगंटीवार साहेबांकडे यांची बैठक मंत्रालयात घेऊन तो विषय निकाली काढला होता। राहिला होता विषय हा नॅशनल हायवेचा, कारण रोड सगळा पूर्ण बदलतोय, कारण हा रस्ता जात असताना या रस्त्यावरती पण पाणी साचणार, त्यामुळे साठवण तलावाला अडचण होती। परंतु सुदैवानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर, आम्ही सगळे आमदार सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जो 10 मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये आता 4 लेन रस्त्याला मान्यता गडकरी साहेबांनी दिलेली, त्यामुळे डीपीआर बनवण्याचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती। त्याचे कन्सल्टंट वगैरे सगळे या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत आणि जो रस्ता साठवण तलावामध्ये जात होता त्याला डायव्हर्शन करून असा वर्ण वन विभागाच्या जमिनीतून आणि खासगी शेतकरी बांधवांच्या जमिनीतून हा रस्ता आपण जवळपास साधारण 350 मीटरनं आपण सरकवतोय। माझ्या माहितीप्रमाणे 120 ते 140 कोटीचा खर्च याला येणार आहे, कारण पूर्वी जर आपण हा रस्ता भूसंपादन करून रस्ता जर फक्त बदलायचा म्हणलं असतं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 31 ते 35 कोटी रुपये भूसंपादनाला जात होते आणि तो प्रोजेक्ट काय फिजिबल होत नव्हता, त्यामुळं साठवण तलावाचं काम रद्द होत होतं। त्यामुळं सुदैवानं गडकरी साहेबांच्या खऱ्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी त्यांनी जी मदत केली, फडणवीस साहेबांनी काय त्यांना विनंती केली आमच्या सगळ्या आमदारांच्या विनंतीवरनं 4 लेनच्या, आणि माझी खास करून विनंती की साठवण तलाव व्हावा। त्यामुळं हा रस्ता जो आपण वरच्या बाजूने घेतो उत्तर बाजूनं, त्यामुळं ह्या साठवण तलावाचा मार्ग आता सुकर झालेला आहे। डीपीआर मध्ये रस्त्याचं आपण डायव्हर्शन करतोय पलीकडल्या बाजूनं 350 मीटरवरनं काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी कमी असेल लांबी, कुठं 50 मीटर असेल, कुठं 100 असेल, कोणतं 200, कुठं 350, अशी सगळी या ठिकाणी लांबी त्या रस्त्याची असं आपण सरकवतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणी रस्त्याचं काम उत्तर बाजूनं होईल आणि साठवण तलावाची साईट जागेवरच राहणार आहे। साठवण तलावाचं पण वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। थोड्याफार 1-2 किरकोळ विषय आता राहिलेले आहेत, ते विषय आपण दूर करून लवकरात लवकर डीपीआर या ठिकाणी मंजूर झाला, रस्ता मंजूर झाला की आपल्याला साठवण तलाव सुरू करायला कुठली अडचण येणार नाही। जे काय या पंचक्रोशीतील सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी होती, काही झालं तरी आम्हाला साठवण तलाव होणं अपेक्षित आहे। हा साठवण तलाव लवकरात लवकर व्हावा ही माझी भगवान चरणी, रामलिंगाच्या चरणी, निळकंठेश्वराच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।